नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहे तामिनी घाटामध्ये, इकडं हॉटेलमध्ये. तर बघू शकता पोर्टरची गाडी घेऊन आलतो मी, मटेरियल घेऊन आलतो. इकडच्या साईडला पाऊस वगैरे चाललेला आहे. बघून घ्या मित्रांनो घाटामधलं वातावरण कसं आहे. आता तुम्हाला घाटामधून खाली उतरायचा व्हिडिओ मी बनवून दाखवणार आहे, घाटामध्ये कशी गाडी चालवायची. इकडचं वातावरण बघू शकता तुम्ही, किती छान आणि सुंदर आहे. तर लास्टपर्यंत या व्हिडिओला बनवून राहा, आखरीपर्यंत बघत राहा. बघू शकता आपली 3 व्हीलर टेम्पो इथं उभा आहे. 3 व्हीलर टेम्पो घेऊन आपण या घाटामध्ये आलेलो आहे. इकडचं बघू शकता, इथं वातावरण किती छान आणि सुंदर आहे. तर मित्रांनो, आपलं पेमेंट वगैरे घेणं झालेलं आहे. तर आता मी गाडी स्टार्ट केलेली आहे तर या घाटामधून निघण्यासाठी. तर बघू शकता तुम्ही, आपण चाललो आहे या घाटाच्या बाहेर. या हॉटेलमधून मटेरियल खाली करून आपल्या 3 व्हीलर टेम्पो घेऊन निघलो आहे आपण. आता तुम्हाला मी पुढलं लोकेशन दाखवतो, कसं जायचं कसं नाही आणि कोणता रूट. तर मित्रांनो, आता आपला तामिनी घाट सुरू झालेला आहे. तर तुम्हाला तामिनी घाट एंडपर्यंत मी पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे. पूर्ण आपला शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर. आपण स्टार्ट केली आहे गाडी, आता निघलोय आपण तामिनी घाटच्या रस्त्यातून. आता तामिनी घाट संपूस तर हा घाट तुम्हाला पूर्ण मी दाखवणार आहे. बघू शकता इकडं मोठे डोंगर वगैरे पण आहेत. किती छान वातावरण आहे. पाऊस पण चालू झालेला आहे त्याच्यामध्ये. पूर्ण व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. कोणी व्हिडिओला स्किप नका करू, एंड नका करू, पूर्ण व्हिडिओ होईपर्यंत. जर तुम्ही व्हिडिओला लास्ट पर्यंत बघत राहिलात तर तुम्हाला समजेल तामिनी घाटमध्ये कुठं जायचं, कुठून यायचं आणि रस्ता कुठून आहे आणि कुठून जावं लागते आपल्याला. पाऊस पण चालू झालेला आहे मित्रांनो. आता इकडचं वातावरण खूप छान आहे. वातावरणामध्ये एकदम थंड वातावरण आहे. आपल्याला एकदम असं मनाला मोहरून जाते असं वातावरण आहे इकडच्या साईडचं. तर आपण आता ब्लॉगिंग बनायला स्टार्ट केलेली आहे मित्रांनो. आता घाटाचा रस्ता मी तुम्हाला दाखवून देतो किती प्रकारे, छान प्रकारे आहे. समोरून गाड्या वगैरे कशा देतात बघू शकता तुम्ही. आणि मेन घाटाच्या रस्त्याला म्हणजे पाऊस चालू होता. आता एकदम इथून जंगली इलाका चालू होतोय. जे जंगल कसं असतं, आपण जंगलामध्ये गेल्यानंतर किती खतरनाक वातावरण असतं, तसला इलाका चालू झालेला आहे बघू शकता. इकडच्या साईडला लोक कसे राहतात की काय समजत नाही बाबा आपल्याला. पाऊस पण खूप होतो इकडं. निसर्गरम्य वातावरण आहे. बघू शकता हा माणूस समोरचा गावाकडचा माणूस आहे, इथे व्हिडिओ काढत बघा. त्यांच्या गावात असून पण व्हिडिओ काढताय. त्यांना पण वाटलं पाहिजे ना आपण पण काहीतरी आवड. आपल्या जंगल एरिया चालू झालेला आहे इथून मित्रांनो. बघू शकता रस्ता किती खतरनाक आहे. एक पण गाडी वगैरे काही पण जात नाही इकडच्या साईडला. खूप असं घाबरण्यासारखं वातावरण आहे एकदम. आणि रात्रीच्या टायमाला तर इकडं या जंगलामधून जाण्याचं खूप मुश्किल आहे. रात्रीच्या टायमाला लोक कसं करत असेल आणि कसं जात असेल तर तेच समजत नाहीये मला या घाटाच्या रस्त्यातून. बघा आता कार गाडी आले, रस्ता सुद्धा नाही, एकदम छोटा रस्ता आहे. या रस्त्यामध्ये 2 गाड्या असं सरळ जाऊ शकत नाही या रस्त्यामधून, एवढा बारीक रस्ता आहे. मोठी गाडी जर आली ना आपल्याला जायला जागा भेटणार नाही त्या रस्त्यानं.
आणि आता ब्लॉगिंग सुरू करता करताच पाऊस चालू झालेला आहे. जिथं घाट जर असतात तिथं पाऊस राहणार म्हणजे नक्की राहणार 100%. जागीत उतार आहे, जागीत चढ आहे. या अशा जंगलाच्या इलाक्यामध्ये कुठले लोक राहत असाल आणि कसं राहत असेल त्यांचं त्यांना माहिती बघ. अशा जंगलामध्ये तर आपल्यासारखं राहण्याचं काही खरं नाहीये. जंगल इलाका, पाऊस चालू. आपण इलाक्यामध्ये राहू शकतो का? जर राहू शकत असेल कोणी तर कमेंट करून सांगा व्हिडिओमध्ये मला. बघा इकडचे किती खतरनाक पहाडी आहे. या पहाडीवरती जायला आता कसं जायचं? रस्ता एकदम छोटा आहे. बघा गाडी पण चालवणाऱ्याला कशी चालवायची. आता समोर बघा डोंगर आहे, त्या डोंगरामध्ये पाऊस चालू आहे. असे जे डोंगर आहेत ना, त्या डोंगरामध्ये ना आभाळ असं त्या डोंगराला टच झालेलं असं वाटतंय. बघा इकडं पावसामध्ये किती खतरनाक दिसतंय बघा. पूर्ण काळं काळं दिसतंय सगळं. आता इथून एकदम जंगल, एकदम घनाट जंगलचा रस्ता चालू झालाय बघा. या जंगलामधून 3 व्हीलर गाडी मी घेऊन चाललो. आपलं भाडं होतं पोर्टर मध्ये घेऊन आलतो मी. त्या जंगलामधून एक माणूस चाललाय बघा. किती खतरनाक जंगल आहे. आणि रस्ता तर बघा मित्रांनो किती छोटा आहे. एकदम छोटासा रस्ता आहे. त्या रस्त्यावरती 2 गाडी पण जाऊ शकणार नाही, एवढा छोटा रस्ता आहे. समोरून गाडी आली तरी समजत नाही त्या गाडीला रस्ता कोणीकडच्या साईडनं द्यायचा आपण. अशा जंगलाच्या रस्त्याने कोणी केला आहे का पोर्टरचं भाडं घेऊन? अंधार पण झालेला आहे या जंगलाच्या रस्त्यामध्ये आणि पाऊस पण खूप चालू झालाय आता जोरात एकदम. जंगलचा रस्ता म्हणजे पाऊस राहणारच. आणि पावसाळ्याच्या महिन्यामध्ये पाऊस नाही राहणार तर मग काय राहणार? अशा जंगलाच्या ठिकाणी गाडी थांबवणं म्हणजे खतरनाक. कुठलाही माणूस असो त्या जंगलाच्या रस्त्याला जर गेलं तामिनी घाटामधल्या साईडला जर रात्रीचा वेळ जर असेल तर कोणी पण कृपया करून गाडी थांबवून जाऊ नका. पाऊस एकदम जोराचा चालू झालेला आता. इकडच्या साईडला वारा वगैरे काही नाही, सारखा पाऊस चालू आहे फक्त. बघा रस्ता कसा. मोठे मोठे डोंगर आणि डोंगरामध्ये आभाळ टेकलेलं वाटतं वरती. बघा की तुम्ही. जर कोणी तामिनी घाटामध्ये आलं असेल तर कमेंट करून सांगा मला. ते पण मेन म्हणजे पावसामध्ये. आता गाडी बघा 3ऱ्या गिअरवरती पण गाडी चढत नाही. 5 सेकंड गाडी चालवावं लागते आपल्याला रस्त्याने. अशा गाडी खाली आहे बरं का, गाडीमध्ये लोड पण काही नाही आहे तरी पण गाडीला 5 सेकंड 3rd वरती चालवलं लागलं गाडी. आता एकदम जोराचा पाऊस चालू झाला तुफानमध्ये. आता समोरून कार गाडी आलेली आहे. आता रस्ता किती छोटा आहे, कार गाडीवर सुद्धा थांबवावं लागलं साईड. 3 व्हीलर आणि कार गाडी जर जात असेल तर रस्ता पूर्ण. आता समोरून अजून एक कार गाडी आली बघा. आता या घाटाचं नाव सावळ्या घाट.
2 गाड्या जाणार नाही असा रस्ता आहे मित्रांनो. आता समोरचं डोंगर बघा, पूर्ण त्याच्यावरती असं हे टेकलेलं सारखं दिसतंय का तुम्हाला? बघा आभाळ टेकलाय असं वाटतंय मला. सावळा घाट आहे हा छोटा, आपला लोणावळा खंडावळ्याच्या घाटासारखा सावळा घाट. कोणी आला आहे का सावळा घाटाला? आला असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा मी आलोय म्हणून. मी आलतो आपलं हडपसर मध्ये, मला ट्रिप लागली होती. हडपसर इंडस्ट्रियल एरिया जे आहे, पोर्टरचं भाडं मारत होतं. हडपसर इंडस्ट्रियल एरियामध्ये मी भाडं घेऊन गेलतो आणि तिथून मला भाडं लागलं होतं 2100 रुपयाचं. 2100 मध्ये मी आलो 80 किलोमीटर, म्हणजे 78 78, म्हणजे 80 पकडून चालला होता. 80 किलोमीटर 2100 मध्ये 80 किलोमीटर. आता पोर्टरचं झालंय कसं बघा, किलोमीटर झालंय जास्त आणि पैसे झाले कमी, त्याच्यामुळं आता परवडणं गेलं. आता 80 किलोमीटर मी आलोय, तर आता 80 किलोमीटर मला इथून खाली गाडी न्यावं लागेल. तर मग परवडतं का सांगा? 80 ना 80 160 किलोमीटर गाडी फिरवायची 2100 रुपये फक्त. परवडते का? नाही परवडत. मग आता काय करावं या पोर्टर कंपनीला, तुम्ही सांगा मित्रांनो. आता एकदम पहिल्यापेक्षा पण जोरात पाऊस चालू झालेला आहे. बघू शकता, तुम्हाला गाडी थोडी स्लो करून दाखवतो बघा किती जोराचा पाऊस चालू आहे. सावळा घाट संपलाय, आता तामिनी घाट चालू झाला. आपला तामिनी घाट चालू झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता गाडी फर्स्ट सेकंडच चालवू लागणार आहे मला. या रोडला काय थर्ड मध्ये गाडी टाकायचं कामच नाही. थर्ड मध्ये जर गाडी टाकली तर गाडी चालत नाही. मध्ये जर गाडी टाकली तर गाडीच चालत नाही, चढतच नाही त्या चढाला. एवढं खतरनाक गाडी आहे. सेकंड वरती गाडी पळावं लागेल मला तर असं वाटतं. कॅमेरामुळे क्लिअर दिसत नसेल इकडे, आता क्लिअर दिसत असेल तुम्हाला सर्वांना. किती खतरनाक आहे बघा समोरचा घाट, किती मस्त डोंगर दिसतात. व्हिडिओला प्रत्येकानं लाईक करत चला, कमेंट करत करा आणि शेअर करत चला. जर मित्रांनो कोणी या घाटामध्ये आला असेल तर सांगा हा घाट चढायला आणि उतरायला कसा वाटला तुम्हाला, आणि ते पण मेन म्हणजे पावसाच्या वेळेस. बघा पिका कसं चालवतोय, त्याला समजायला पाहिजे की आता एवढा जोराचा पाऊस चालू आहे आणि एवढ्या जोराच्या पाऊस मध्ये पिकअप पळवतं 70-80च्या स्पीडला, ते पण घाटामधून. त्याच्यामुळे जास्तीत जास्त पिकअप वाले जास्त पलटी होतं. ते म्हणताना जो चढतो तो पळतो. आता आपली गाडी लागली चांगल्या रस्त्याला थोडी, म्हणजे घाटाचाच रस्ता आहे पण थोडा चढ उतार कमी झालाय जरा. मोठे मोठे ट्रक वगैरे पण येतात तिकडे. छोट्या रस्त्यात तरी पण मोठ्या गाड्या येतात तिकडे साईडला. एकदम जोरदार असा पाऊस चालू आहे. आता गाडीने पण आपला स्पीड पकडला आहे. एकदम आता सरळ रस्ता चालू आहे ना असा, त्याच्यामुळे गाडीने एकदम स्पीड पकडते. आता गाडी पडते 50च्या स्पीडला, 40, 45, 50.
मिनिटं थांबू. कॅमेरा जरा तुम्हाला सवय क्लिअर दिसत नाही ना, थोडा क्लिअर मध्ये लागतो. आता म्हणजे तुम्हाला कसं क्लिअर मध्ये दिसेल पूर्ण स्पष्टपणे, त्याच्यामुळे कॅमेरा जरा व्यवस्थित करून घेतला आता मी. एकदम जोरदार पाऊस. पावसाची मजा घाटात काय असते ते समजतं गाडीवाल्याला. बगर हॉर्न वाजवता साईड काढतोय, साईडनं गाडी काढतोय आम्हाला. हॉर्न तरी वाजायला पाहिजे. मी येतोय मागून, पाठीमागून. कसं वाटतंय मित्रांनो तुम्हाला सांगा मला कमेंट करून. या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असं आहे बघा, हॉर्न वाजवायची, गाडी पाठीमागून समोर काढायची ओव्हरटेक करण्यासाठी. आता काही काही येतात ओव्हरटेक करता, गाडी पण व्यवस्थित नाही चालवत, पाठीमागून जोरात येतात, डायरेक्ट गाडी काढता समोर. माणसाला कसं समजलं पाहिजे, आपल्याला कसं समजेल की पाठीमागून येतोय गाडा हा. आता टाका लागेल बघा, चढायला गाडी लागल्यानंतर 5 सेकंड मध्ये गाडी टाका लागते. आता सेकंडवर गाडी चढतोय बघा चढायला. डोंगर बघा समोरचा, असं बादल टेकलेत त्याच्यावरती, आभाळ टेकलंय पूर्ण. दिसतंय का तुम्हाला? गाडीच्या आवाजावरून समजत असेल गाडी कशी पळते. आता लागला तामिनी का. चला सेकंड वरती गाडी पळूया आपण आता. पाऊस काही थांबेना झाला. पाऊस जसं जसं गाडी पळवतोय तसं तसं वाढतोय असं वाटतंय मला तर. एकदम जोरदार पाऊस. आता पावसामध्ये बघा भरपूर ठिकाणी स्टॉल लागले, दुकानं लागले. आता बघू शकता एकदम जोरदार पावसाची मजा. जोरदार असा पाऊस आणि त्याच्यामध्ये घाटाचा रस्ता आणि आपला त्याच्यामध्ये 3 व्हीलर टेम्पो. समोरून कोणती गाडी सांगा तुम्ही, ट्रेलर येते मोठा. आता बघा इथं मक्कावाले बुट्टे बाजून खाताय.
हे जे छोटे छोटे स्टॉल लागलेत ना, प्रत्येकाने तिथं मक्काचं भुट्ट्याचं स्टॉल लावलेलं. मक्का आलेलेत ना आता या सीझन मध्ये चालू झाले. आता गाडीमधून ते बघा समोर पण एक दुकान आहे, एक काकू लावलेली आहे. काकूनी भुट्टे असतात ना आपले मक्का स्वीट कॉर्न भाजवता आहे तिथं. एवढ्या पावसामध्ये स्वीट कॉर्न खाण्याची मजा किती मस्त येत असेल. खूपच जोरात पाऊस आहे. भुट्टा भुट्टा स्वीटकॉर्न का स्वीटकॉर्न. भरपूर ठिकाणी स्टॉल लागले स्वीटकॉर्नचे. बघा थोडासा पाऊस झाला की रस्त्यामध्ये पाणी तुंबी चालू झाली. आपली गाडी यावेळेस 50च्या स्पीडनं पोहोचते. पाऊस थोडा कमी झाला आता घाटाच्या बाहेर आल्यानंतर. कशाचं कमी झालंय, चालू झालंय बोला. शेतात तांदूळ लावले वाटतात. तांदूळ चालू तांदूळ.
पाऊस वाढला पुन्हा आता जोरात चालू झाला एकदम. कमी जास्त पावसाचं चालूच आहे. पावसाचं काय आता. एकदम छोटा रस्ता आणि गाड्या पण खूप आहेत. मालकीनबाई कुठं चाललं? मालकीनबाई लास्ट पर्यंत व्हिडिओला बघत राहा. कोणी पण लास्ट पर्यंत बघत राहा. व्हिडिओला लास्ट पर्यंत बघल्याशिवाय कोणी पण एंड करू नका. असं वाटतंय की ढग खाली टेकलेल्या त्या डोंगराला, तिथूनच पाऊस चालू आहे असा. खूप छान मोकळा घेतला. रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला गोटा, पाऊस आला मोठा. एकदम तुफानी पाऊस. ते पण जंगलाच्या रस्त्याला घाटामधून कोणी पण गाडी चालवत असताना सावधानपणे गाडी चालवा. बघा आता काही दिसतंय का? मला पण काही दिसणार गेलं. परत याला अंधारात ट्रिप लागले नव्हते, दिवसा लागले होते. सकाळच्या टायमाला, दुपारच्या टायमाला ट्रिप लागली होती ते मला. जोरदार पाऊस आणि घाटाचा रस्ता. घ्या आनंद, घ्या मजा. वायपर जरा बंद जरी केलं तर काही दिसत नाही. काचावरती पूर्ण अंधारासारखा दिसतोय. बघायचं असं तर बघू शकता. बघा वायपर पण घाट घसरतोय.
छान असं वातावरण आहे. पावसाच्या वातावरणात फिरण्यासाठी खूप मजा येते. समोरून गाड्या येत आहे, दिसत पण नाही एवढा जोराचा पाऊस झाला. इकडच्या साईडला बघा घाटाची काय अवस्था झालेली आहे. घाट असा खाली खाली ढसळत आलेला आहे. एवढी मोठी बस आली, रस्ता पण नाही जायला बघा आता. एकदम छोटा रस्ता. इकडच्या साईडला बघा कसं पाणी पडतंय घाटात. आता घाटाच्या साईडला गाडी लावून थांबलाय माणूस. जोराचा पाऊस आणि घाटाचा रस्ता, त्या आनंद आणि त्या मजा. घाटी दुर्घटना घाटी आहे, त्याच्यामुळे पावसामध्ये गाडी चालवताना व्यवस्थित आणि सावधानपणे गाडी चालवायची. एवढ्या जोराच्या पावसामध्ये काय पण दिसत नाही समोर, तरी पण खास करून मी तुमच्यासाठी पावसाचा व्हिडिओ आणि ब्लॉग बनवण्यासाठी या पावसामध्ये ब्लॉग करतोय मी तुमच्यासाठी. आता मोबाईलला तर नेटवर्क जरा पण नाही आहे. थोडं थांबूया जरा, खूपच पाऊस चालू झालाय आता. पाऊस काही थांबतच नाहीये, थांबायचं नावच घेत नाहीये. बघू शकता तुम्ही. इकडे तर खूप पाणी आहे. स्वामी समर्थ महाराज बसलेत.
इथं आपल्या गाडीचं स्टँड मी व्हिडिओ बनवतो त्यासाठी असं केलं तर गाडी चालवता येईल आणि स्टँड असं केल्यानंतर आपल्याला समजेल की पाऊस चालू आहे नाही चालू आहे. तर मित्रांनो मी व्हिडिओला इथेच एंड करतो. एंड केल्याच्या नंतर आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ लास्टपर्यंत बघून घ्या. तामिनी घाटामधला व्हिडिओ काढलेला आहे मी. तामिनी घाटामध्ये म्हणजे आपला हे घाट जातो बघा, कुठला लोणावळा खंडाळा त्याचा घाट जातो का, त्याच प्रकारे तामिनी घाट पण आहे तिकडच्या साईडला. आता पावसाचं वातावरण बघू शकतो इकडे खूप चालू आहे. पाऊस काय बंदच होत नाही, त्याच्यामुळे मी आता व्हिडिओ इथं स्किप करून देतो. तुम्ही या व्हिडिओला लास्टपर्यंत बनवून राहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.